नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. आज आपण शेतकऱ्याच्या बांधावरून मुलाखत घेणार आहोत. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दिवडी येथील सेवानिवृत्त सुभेदार आहेत. रिटायर झाल्यानंतर ते शेतीकडे वळलेले आहेत. ज्योतिराम काटकर हे त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या पत्नी सौ रोहिणी ताई. खरं तर आपण एक बघत असतो की रिटायर झाल्यानंतर माणसं खरं तर निवांत असतात. शेतीकडे सुद्धा असली शेती तर शेतीकडे वळत नाहीत. पण सुभेदार साहेबांनी एक वेगळं पण सिद्ध केलेलं आहे की आपली शेती आहे, जो मोकळा वेळ आहे तो शेतीमध्ये घालवूया. खरं तर त्यांचं प्रेक्षकांच्या वतीनं आपण कौतुकच करणार केलेलं आहे. तर खरं तर आपण आता मुलाखतीची सुरुवात करणार आहोत. नमस्कार सुभेदार साहेब. नमस्कार. खरं तर पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की सुभेदार या पदावरून रिटायर झाल्यानंतर तुम्ही शेतीकडे वळालेला आहात. काय विचार मनात आला की आपण आता शेतीकडे वळावं? मी 31 ऑक्टोबर 2021 रोजी रिटायर झालो. त्यावेळेस म्हणजे मेडिकल माझं झाले त्यावेळेला मिलिटरीमध्ये मेडिकल झालं. तिथे मला डॉक्टर रेड्डी साहेब भेटले होते. त्यांनी मला सल्ला दिला की जय जवान जय किसान हा नारा आपल्या देशासाठी भरपूर चांगला गाजलेला आहे आणि जय जवान जय किसान, जवानमध्ये देशाची संरक्षण येते आणि शेती हा आपला शेती हा देश शेती हा आपला व्यवसाय आहे. प्राधान्य देश आहे आपला आणि शेती प्राधान्य देश आहे. त्यामुळे मला डॉक्टर रेड्डी साहेबांनी सल्ला दिला होता की देशाची सेवा ही आपण शेती करून लोकांचे जनजीवन चांगल्या प्रकारे त्यांना म्हणजे आपण चांगल्या प्रकारे त्यांना सेवा करू शकतो. आपण देशाची सेवा केली आहे त्याप्रमाणे शेतीमधून सेवा करून त्यांना जीवनावश्यक वस्तूची पुरवठा करू शकतो. म्हणून मी शेती हा व्यवसाय शेतीकडे वळालो आहे. बरं, आपण थेट आलेलो आहोत ते मकाच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आपल्याला मका दिसत आहे. खरं तर या मक्याचा उल्लेख सुद्धा काटकर परिवाराने मानदेश भूषणशी बोलताना मुलाखती दरम्यान केलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हे पीक घेतलेलं आहे. अतिशय सुंदर आपल्याला मकाचं पीक दिसत आहे. पहिलं पीक कुठलं? पहिले पीक देशी कांदा घेतलेला होता. सरासरी 2.25 एकर कांदा घेतला. ते कांदा पीक हे म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याचा हे उत्पादन चांगले होते. म्हणून मी फर्स्ट चॉईस कांदा हा पिकाचा घेतलेला आहे. बरं, त्यावेळेला कसं दर मिळाला, काय मिळाला? काय दर सरासरी आम्हाला 8 ते 10 रुपये भेटलेला होता. डायरेक्ट शेतीमधून उचललेला व्यापाऱ्यांनी कांदा होता. म्हणजे तुम्हाला त्याच्यात खर्च वजा हे केल्यानंतर लक्षात आलं असेल की शेतीतला पहिला अनुभव तुमच्या गटीशी आला असेल. हा, बरोबर आहे. म्हणजे फायदा तोटा म्हणजे हा विषय तिथे लगेच आला असेल ना? हा, लगेच आला. बाबा एवढा खर्च झाला, एवढा आपल्याला प्रॉफिट झाला. त्यानंतर कशी पिकं घेत गेला पुढं? नंतर म्हणजे पारंपरिक पिकं घेत गेला का आधुनिक पिकाकडे कसं नियोजन करत गेला तुम्ही? नंतर 1 वर्ष पारंपरिक पिकाकडे वळलो. त्याच्यानंतर मग जे कृत्रिमरित्या आपण जे म्हणजे नैसर्गिकरित्या खत वगैरे वापरण्यास सुरुवात केली. जसे शेणखत, झाडांचा पाला, सेंद्रिय खताचा वापर तुम्ही खरंच केला? सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे. आता कुठलं पीक घेतलंय काय वगैरे? आता सध्या रानामध्ये मका आहे. एक सांगा, बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं किंवा ऐकायला मिळतं की शेती आता परवडत नाही, तर त्यांना काय सांगताल? शेती तर परवडत नाही असं म्हणणारी लोक चुकीचीच आहेत. कारण शेतीला वेळोवेळी खत पाणी व्यवस्थापन आपलं जे नैसर्गिकरित्या केलं तर काहीच लॉस मध्ये शेती जात नाही. म्हणजे नियोजनबद्ध शेती महत्वाची आहे. नियोजनबद्ध करणं गरजेचंच आहे आजच्या काळामध्ये. साहेब एक सांगा, खरं तर प्रश्न असा आहे की जे रिटायर लोक होत आहेत त्यांना तुम्ही काय सांगता?
प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते, पण ज्याचा चॉईस आहे ना, त्यांच्या म्हणजे- इच्छेनुसार ते त्या म्हणजे- शेतीमध्ये स्वतः काम पण केलं पाहिजे. म्हणजे आता तर तुम्ही नोकरी करताय ताई. खरं तर तुम्ही म्हणजे त्यांच्याबरोबर ही जे तुम्हाला अनुभव आलेला आहे हं, शेतीत हं. काम करताना, हा. तुम्ही कुठली कुठली कामं करता म्हणजे? आम्ही सगळी करतो, भांगलणे, काढणे, नंतर म्हणजे आम्ही जास्त पैसे असे बाहेर घालवतच नाही, स्वतः सगळं करतो. आणि असं दुसऱ्याच्यात जाऊन त्यांना बोलवून असं करून घेतो आम्ही. म्हणजे त्याला आपण पैरा का हा काहीतरी हा पैरा हा म्हणतो. हा हा म्हणजे 4 दिवस आपण त्याच्याकडे हा, जायचं, 4 दिवस हा आपल्याकडे हा यायचं, हा हा आणि अशा पद्धतीने आपलं शेतीचं. हा. साहेब, तुमची मुलं काय करतात म्हणजे? मोठी मुलगी आहे प्रिया ज्योतिराम काटकर. बर. हिचे शिक्षण केमिकल इंजिनियर सध्या आहे, मुंबईचं ICT मतलब ICT कॉलेजमध्ये झालेलं आहे. बर. तर डिग्री पूर्ण होऊन आता ती हैदराबादला मॅनेजरच्या पोस्टवर आहे, मॅनेजरच्या. बर. आणि मुलगा विजेटायला होता, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी. बर. दोन्ही मुलांना गव्हर्नमेंट कॉलेज भेटली, हा. आणि त्याच्यातच आम्ही भाग्य समजतो. आमच्या कष्टाला म्हणजे फळ भेटलं या. मिलिटरी आणि शेती शेती, हा दोन्हीकडे. हा. खरं. आणि आम्ही शेती आवड म्हणून करतोय, प्रॉफिट व्हावं ह्या अपेक्षेने शेती करत नाही. पण ओके. प्रत्येक वेळेला प्रॉफिटच झालं, आम्ही लॉस मध्ये कमी कधीच गेलेलो शेतीत- नाही. आम्ही म्हणजे मिस्टर माझे आर्मीतनं रिटायर आहेत, कमी शेती म्हणजे भरपूर प्रॉफिट काढले. आणि आम्हाला असं काहीच दुःख वाटत ना की हा शेती लॉस मध्ये, जर आपण स्वतः कष्ट केलं तर शेती लॉस मध्ये नाही. आता ते एक सांगा, मग तुम्ही म्हटलं की कमी प्रॉफिट मध्ये काय जास्त उत्पन्न काय, हा. तर ते कुठलं उत्पन्न होतं म्हणजे ते? कांदा घ्या, नंतर भुईमुगाच्या शेंगा घ्या, वाटाणा घ्या. आता वाटाणा आमचा गेल्या वर्षी 10 गुंठ होता, म्हणजे 12 गुंठ होता. तर आम्हाला 50,000 प्रॉफिट त्याच्यात भेटलं. आता आम्ही उन्हाळी वाटाणा केलेला, तर उन्हाळी वाटाणा एकतर येत नाही ना, तर मिस्टरांनी इतकी औषधं पाणी देऊन वाटाणा 85,000 रुपये झाले. तर लॉस मध्ये कसं आहे तुम्ही सांगा. आता आमची मका होती, तर आमचं उन्हाळ्याच प्रॉफिट 1.5 लाख रुपये झाले. बरोबर आहे की, म्हणजे उन्हाळी. जे तुम्ही मगाशी म्हटलं की खर तर शेती परवडत नाही हे म्हणणं म्हणजे चुकीचं आहे, म्हणजे म्हणणाराच माणूस चुकीचा आहे असं काही कळायला संशय येतो निर्माण. म्हणजे साहेब, मला एक सांगा, खरं तर शेतकरी प्रेक्षक आहेत त्यांनाही प्रश्न पडतो की हे तुम्ही अवगत तंत्रज्ञान आधुनिक हे कसं म्हणजे मिळवलं? म्हणजे आता बऱ्याच गोष्टी नवीन नवीन तंत्रज्ञान आलेत ना शेतीमध्ये सुद्धा, बियाणं आले ते, हे आले ते, हे सगळ्यात नवीन. एकतर तुम्हाला सांगतो, आम्हाला गायडन्स कोण नाही, आणि स्वतःचं डोकं लढवून त्यांनी किंवा दुकानवाल्याला विचारून कसं काय वेळोवेळी औषध मारणे, नंतर फवारणी करणे, खत, म्हणजे प्रॉफिट होऊ नाही तर न हो याचा विचार न करता शेतीत आम्ही पैसे घालतोय, पण आम्हाला त्याचं प्रॉफिट होत आहे. बरोबर आहे की, कष्टाला फळ आहे. फळ आहे. म्हणजे तुम्ही या गोष्टी नोकरी करत असता सुद्धा माहित नसताना सुद्धा बाबा विचारत मार्गदर्शन. हा. आता आम्हाला तुम्हाला सांगतो, आमचा भुईमूग 8 किलो म्हणजे जवळजवळ 8-9 गुंठ असेल, तर आम्हाला प्रॉफिट त्याच्यात किती हवं? ओल्या शेंगा आम्हाला जवळजवळ 14 पोती झाल्या, आणि त्या पूर्ण मतलब वाळून हे करून 10 पोती झाल्या. मग काय लॉस मध्ये आहे तुम्ही सांगा. बरोबर आहे. म्हणजे साहेबांनीच त्याचं उत्तर दिलंय की जे आहे ते ती कॅसेट म्हणजे टाकू नका, परवडत नाही. शेती आपल्याला सातत्याने काहीतरी देत असेल, एखाद्या वेळेला कमी पडत असेल, पण प्रत्येकालाच असं होतं असं काही नसतं. आणि जी हे आहे त्याच अपेक्षेनं 1% तोटा होत असला तरी 10% आपल्याला परत प्रॉफिट होतच ना, प्रॉफिट होत, आणि त्याच्यातनं आपल्याला मिळतेच ना. धन्यवाद. खरं तर शेतकऱ्याच्या बांधावरनं ताई पण बोललेल्या आहेत. खरं तर ताईंनी बरीच माहिती आपल्याला सांगितलेली आहे. खरं तर नोकरदार वर्ग म्हटलं का शेतीमध्ये जास्त काम करत नाही किंवा वळत नाही, पण पैऱ्याची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की रोजगारी जरी नाही मिळाला तर एकामेकाच्यात पैऱ्याने जाणं आणि शेती कसं करणं. खरं तर दोघंही मानदेश भूषणशी बोललेले आहेत. दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.